येथे मी छान असं अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. एकदम क्रीमीवालं दही आहे. हे छान असं फेटून घ्यायचं. माझ्या मुलांना हा पदार्थ खूपच आवडतो. भातासोबत त्यांना नेहमीच पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आणि त्याच्यात 2 चमचे बेसन ॲड करायचं. हे बघा, मी ह्याच्यात 2 चमचे बेसन ॲड केलेलं आहे. हे बघू शकता. अशा प्रकारे 2 चमचे मी ह्याच्यात बेसन ॲड करून छान असं फेटून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे छान असं फेटून घ्यायचं आणि त्याच्यात अर्धा ग्लास मी पाणी परत ॲड केलेलं आहे आणि ते मिश्रण छान असं फेटून घ्यायचं परत. आणि त्याच्यात मी इथे अद्रक लसूणची आणि त्याच्यात थोडेसे जिरे टाकून असे पेस्ट तयार करून घेतली होती. ती पण ह्याच्यात ॲड करायची आणि ती पण छान असे मिक्स करून घ्यायची. त्याच्यात 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. म्हणजे मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल मी टाकलेलं आहे. त्याच्यात जिरे मोहरी टाकून छान अशी तडतडू द्यायची. छानपैकी असं तळून घ्यायची आणि त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट त्यात ॲड करायची. मी ते अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आहे. ती पण छानपैकी अशा प्रकारे तळून घ्यायची. एकदम छान अशी तळू द्यायची आणि त्याच्यात हिरवी मिरची ॲड करायची. तुम्ही चिरून हिरवी मिरची टाकण्याऐवजी कुटून पण हिरवी मिरची ॲड करू शकता. त्यानं पण छान लागते, पण जास्त तिखट होतं. त्याच्यामुळे मी ह्याच्यात चिरून हिरवी मिरची ॲड केलेली आहे. ती अशा प्रकारे छान अशी तळून घ्यायची आणि त्याच्यात कढीपत्ता टाकायचा थोडासा. कढीपत्त्याने कसं छान अशी टेस्ट येते कढीला. आणि त्याच्यात हिरवी चिरलेली कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे. ती पण छान अशी तळू द्यायची. एकदम छान अशी तळी, तिचा सुवास असा खूप छान येतो. आणि त्याच्यात 1 चमचा हळद टाकलेली आहे. आपल्याला कढीसाठी हळद कलर येण्यासाठी थोडी जास्त पाहिजे ह्याच्यात. त्याच्यामुळे मी 1 छोटा चमचाभर हळद ह्याच्यात ॲड केलेली आहे. ती बघू शकता तुम्ही किती येलो त्याच्यामुळे दिसत आहे. आणि त्याच्यात आपण फेटून घेतलेलं दही ॲड करायचं. फेटून घेतलेलं दही मी त्याच्यात टाकलेलं आहे. हे बघू शकता. अशा प्रकारे किती छान असं क्रीमी आणि एकदम टेक्स्चर असं आलेलं आहे. हे बघू शकता. त्याच्यात आता हे जाडसर झाल्यामुळे त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि परत छान असं ढवळायचं त्याला. कारण की ह्याला थोडंसं ढवळल्यानंतर बघायचं की आणखी पाणी लागतं का आणि परत पाणी ॲड करायचं. मी ते आणखी पाणी ॲड केलेलं आहे. हे बघू शकता. आता व्यवस्थित असं झालेलं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा प्रकारे. आणि त्याला छान असं एक उकळी येऊ द्यायची. त्याच्यात मीठ ॲड करायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं हलवत राहायचं. त्याला मधात सारखं असं ढवळत राहायचं, नाहीतर मग ती कढी फुटल्या जाते. त्याला सारखं असं मधात ढवळल्यावर कढी फुटल्या जात नाही. हे बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघू शकता. आपल्या कढीला आता उकळी आलेली आहे. मी ते भात शिजून घेतलेला होता. ते भात असं घेतल्यानंतर त्याच्यावरती अशी छान अशी कढी टाकायची. कढी भात एकदम अप्रतिम असा लागतो ना, खूप भारी लागतो. माझ्या मुलांना तर फारच आवडतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हिडिओ वॉचिंग. थँक्यू. हे बघू शकता किती छान असा भात आणि ही बघू शकता किती छान अशी कढी.